नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धा चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त स्वादिष्ट असा साखर आंबा. तोही घरच्या आंब्यापासून तयार केलेला आहे. अगदी ज्युसी आणि वर्ष 2 वर्ष टिकणारा. तर याची संपूर्ण रेसिपी बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. काही दिवसांपूर्वी मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तेव्हा माहेरी आली आणि हा आमचा आम्रवृक्ष असा छान मोठा बहरलेला आहे. अगदी जमिनीपासून वर आला, माडीवरती आम्ही त्याला छान असं बहरू दिलं. तर काही दिवसांपूर्वी वादळ वारा सुटला आणि भरपूर नुकसान झालं. भरपूर आंबे खाली पडले. काही आंबे झाडालाच होते, जे छोट्या साईजचे होते ते आम्ही पाडावर यायसाठी ठेवून दिले. आणि हा जो आंबा आहे आमचा, तो आहे लोणच्याचा आंबा. त्याचाच आम्ही साखर आंबा करतो, मेथांबा करतो, लोणचेसुद्धा घालतो. तर तुम्ही बघू शकता किती छान असे आंबे होते. अगदी गुच्छ-गुच्छ लागले होते. इतके सुंदर दिसायचे ना, पण या वादळ वाऱ्याने खूप नुकसान केलं. तर काही हरकत नाही. आता हे सगळे जे आम्ही आंबे जे पडलेले होते ते असे सुपामध्ये ठेवले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. एवढंच साईजचा आंबा असतो आमच्या झाडाचा, मोठा होत नाही. म्हणजे लोणच्याला जसा आपण घेतो तसा. खूप मगजदार आहे आणि आंबट पण आहे. तर असं स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ बघायचे. डागं वगैरे लागलेले असेल तर ते मेथी आंब्यासाठी वापरायचे नाही, कारण आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे. तर डाग लागलेले आंबे वर्षभर टिकत नाही. अगदी कडक आंबे पाहिजे, म्हणजे कडक कैऱ्या पाहिजे. नरम वगैरे असेल तर त्याचा साखर आंबा नाही करायचा. तर असं छान याचे सालं काढून घेतलेत. सालं थोडे बारकाईने काढायचे, म्हणजे हाताला वगैरे लागायची भीती असते. तर असे छान असे काढून घ्यायचे. जेव्हाच्या तेव्हाच करायचे, म्हणजे रात्रभर वगैरे असं ठेवायचं नाही, कारण ते लगेच नरम पडतं एक तर उन्हाचे दिवस. तर अशा पद्धतीने आम्ही दोघी मायलेकींनी ते किसून काढले. भरपूर वेळ लागतो, म्हणजे जवळपास 4 ते 5 किलो असेल ह्या कैऱ्या, आणि एकटीला खूप वेळ लागतो. त्यामुळे आम्ही दोघीजणी लागलो बरं किसायला. आणि सगळ्या ज्या कैऱ्या होत्या त्या किसून झाल्या. जवळपास तास 2 तास लागला आम्हाला, कारण किसणी जी होती ती एकच होती घरी. आणि कडक कैऱ्या असल्यामुळे फार त्रास तर झाला नाही. लवकर किसल्या गेला. अगदी जाड पण नाही आणि अगदी बारीक पण नाही किसायचं आहे. साधारणतः एवढा असा किसायचा आहे. जाडा किसला तर त्याला शिजायला खूपच जास्त वेळ लागतो. तर मोठं पातेलं घेतलं आहे आम्ही. तर मोठ्या पातेल्यावर याचा 4-5 किलोचा किस एवढा झालेला आहे. आणि जर तुम्हाला आंबट कैऱ्या नसेल, साध्या कैऱ्या असेल तरी चालेल. पण साखर आंबा काय असतो ना, थोडा आंबट आणि गोड अशी त्याची टेस्ट असते. आणि बाकी ठिकाणी तर माहिती नाही, पण विदर्भामध्ये तर हे वर्षभर करूनच ठेवतात. आणि चपातीबरोबर वगैरे लहान मुलं तर आवडीने खातात. तर आता याच्यात टाकायची आपल्याला साखर. तर हे पायलीचं प्रमाण आहे, म्हणजे ही 2 किलोची पायली आहे. तर अशा 2 पायल्या टाकून घ्यायच्या. म्हणजे साखर तुम्ही नंतर पण टाकू शकता, जर तुम्हाला आंबट वाटलं खूप किंवा फिक्कं वाटलं तर. अगदी जास्त गोड पण करायचा नसतो आणि जास्त आंबट पण नसतो. तर अशा पद्धतीने मी 1 पायली आधी टाकून घेतली. गंज थोडा दुप्पट साईजचाच घ्यायचा, म्हणजे आपल्याला ढवळताना थोडं बरं जाईल. आणि 1 पायली पूर्ण, आणि नंतर मी अर्धी पायली घेतली. म्हणजे जवळपास मी 3 किलो साखर याच्यामध्ये घेतलेली आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर. अ, काय करायचं, जर तुम्हाला लगेच पाकावर ठेवायचं असेल तर चालेल, पण माझं सजेशन असं राहील की तुम्हाला याला ओव्हरनाईट तरी ठेवावं लागेल, किंवा जर तुम्ही रात्री किसून ठेवले तर सकाळी तुम्हाला हे करता येईल अशा पद्धतीने. कारण जी आपण किलो देऊन 2 किलो किंवा 3 किलो साखर टाकलेली आहे याच्यामध्ये, त्याचं पाणी व्हायला जरा वेळ लागतो. आणि ते छान अशा ज्या कैऱ्या आपण किसून घेतलेल्या आहे त्याच्यापर्यंत मुरल्या जातं ते. आणि त्याच्यामुळे थोडासा आंबटपणा काय होतो ना कैरीचा, तो कमी होऊन जातो. त्यामुळे आई काय करते, नेहमी अशी किसून ठेवते, त्याच्यामध्ये साखर टाकून ठेवते आणि ते तसंच झाकून ठेवतं छान. थंड ठिकाणी ठेवून द्यायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आईने छान असं सगळं मिक्स करून घेतली साखर. आणि ती आता झाकून ठेवून रात्रभरासाठी ती ठेवून देते आहे, म्हणजे साखरेचं जोपर्यंत पाणी होणार नाही, साखर जोपर्यंत विरघळणार नाही तोपर्यंत. तर असं आम्ही झाकण ठेवून दिलं. आणि बघा आता सकाळी याला छान असं पाणी सुटलेलं आहे साखरेला. खराब होत नाही, काळजी घ्यायची नाही. तुम्हाला वाटेल की रात्रभर ठेवलं तर ते फर्मेंट होईल किंवा खराब होईल, अजिबातच खराब होत नाही.
आरामशीर राहतं. आता त्याला आपण गॅसवर ठेवायचं. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. अगदी हाय फ्लेमवर ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं ना, खाली करपायची भीती असते. आणि बघू शकता तुम्ही, जी आपण साखर टाकली होती ती एवढं त्याचं पाणी झालेलं आहे आणि अजूनही काही साखर राहिलेलीच आहे. तर ती आता आपण जेव्हा पाक करू ना, तेव्हा होऊन जाईल. आणि एक काळजी घ्यायची, जेव्हा आपण पाकावर ठेवतो साखर आंबा करायला, तेव्हा मोठं चमचा किंवा पळी जे काय असेल ते घ्यायची. कारण पाकावर येताना खूप जास्त ते हातावर उडतं, गरम गरम चटके लागायची भीती असते. त्यामुळे काय करायचं ना, थोडं लांबच चमचा घ्यायचा. तर बघू शकता आम्ही किती लांब चमचा घेतला, ज्याला लाकडी दांडी आहे, म्हणजे चटकासुद्धा लागत नाही आणि काहीच नाही. आणि जवळपास हा आमचा 5 किलोचा साखर आंब्याला आम्हाला 1 ते सव्वा तास लागलेला आहे पाकावर यायला. पाकावर आला की लक्षातच येतं, कलर चेंज होतो, थोडंसं असं चॉकलेटी कलर येऊन जातो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की असाच पिवळा कलर ठेवायचा, तर तो वर्षभर टिकणार नाही. लगेच त्याला फंगस लागते, बुरशी लागते. आणि मार्केटमध्ये जे मिळतो तो त्याचा कलर असाच असतो, पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. आणि तुम्हालाही जर जास्त पाकावर नसेल आणायचं, तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता स्टोअर करून. पण फ्रीजमध्ये काय, किलो अर्धा किलो तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. एवढा मोठा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकणार नाही. त्यामुळे काय करायचं ना, छान असं पाकावर येऊ द्यायचं. म्हणजे बाहेर जरी ठेवलं तुम्ही रूम टेम्परेचरवर वर्षभर, तरीसुद्धा बुरशी होत नाही आणि तसंच ते छान असं टिकतं. तुम्ही बघू शकता आता छान बुडबुडे आलेले आहेत आणि कलरसुद्धा थोडाफार चेंज झालेला आहे. आणखी आपल्याला याला बराच वेळ अजून शिजू द्यायचा आहे. छान असं पाकावर येऊ द्यायचं आहे. आणि छान असं पाकावर आलं की त्याचं इतकं ज्युसी साखर आंबा तयार होतो ना, की विचारूच नका. आणि कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या क्षेत्रामधून बघत आहे आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात. कारण आमच्या विदर्भामध्ये तर याला साखर आंबाच म्हणतात, जो आंबट गोड असतो. कैरीपासून बनवला जातो, कच्च्या कैरीपासून. आता या स्टेजवर छान टाकायची आहे वेलची पूड. अगदी बारीक करून घ्यायची आहे आणि भरपूर टाकायची आहे. त्याने जो स्वाद आहे तो अप्रतिम येतो. म्हणजे आपण कुठल्याही गोड पदार्थामध्ये जेव्हा वेलची पूड टाकतो ना, तेव्हा खूपच छान त्याची अशी टेस्ट येते. तर छान असं पाकावर येऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की हळूहळू किती छान याचा कलर येऊन राहिलेला आहे. आता बऱ्यापैकी आपल्याला आपला जो साखर आंबा आहे तो होत आलेला आहे. म्हणजे मी चमचा जेव्हा ढवळताना मला बघा त्रास होतो आहे. तर अशा स्टेजला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. आपला साखर आंबा जो आहे तो रेडी आहे. आता थंड होऊ द्यायचा आणि अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. ही एक माहेरची बरणी आहे, जी आई ठेवणार आणि एक मी घेऊन जाणार सोबत. माझ्या मुलाला भयंकर आवडतं, म्हणजे तो दिवसाला 2-3 चपात्या साखर आंब्यासोबतच खातो. याने इम्युन सिस्टीमसुद्धा खूप छान राहते. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की इतका आंबट आहे किंवा आंबट गोड पदार्थ मुलांना देतो का, तर अजिबात नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.